राज्यभरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आज आंदोलन केलं जाणार। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी। हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली। कबरीच्या प्रवेशद्वारावर एकच व्यक्ती प्रवेश करेल असं बॅरिकेडिंग, मुख्य दरवाजाही पोलिसांकडून बंद। चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह, सोहळ्याला आदित्य ठाकरे उपस्थित। आदित्य ठाकरेंकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं, हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न। खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांचा आरोप। औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न। मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ, काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवेल। फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। 30 मार्चला गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। सिडकोच्या माझं पसंतीचं घर मध्ये कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप। माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच घरं द्यावी, संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी। न्यू इंडिया अपहार प्रकरणी पैसे स्वीकारणारा व्यावसायिक उन्नाथन अरुणाचलमला अटक। बँकेतील 122 कोटीच्या अपहारातील 30 कोटी स्वीकारल्याचा आरोप। सम्या मैफिलीत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल। बोरिवलीतल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग।